जो तुम्हारी कामना है वही तुम्हारा नाम है, याद रखो। मी असं म्हणतो की जगात प्रत्येक व्यक्ती ही नामस्मरण करते। जगातली कुठलीही व्यक्ती असू दे, त्याचा कुठलाही धर्म असू दे, काही असू दे, ती नामस्मरण करतेच आहे, ती नामातच आहे। फक्त एक जे वाक्य आहे, जी तुमची कामना आहे, इच्छा आहे, तीच कामना तुमचं नाम बनून जातं, हे लक्षात घ्या। फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस असेल जो पैशाच्या मागे, त्याच्या आयुष्यात फक्त एक ध्येय आहे की पैसा कमवणं। त्यामुळे तो दिवसभर एकाच गोष्टीचं नाम घेतो, पैसा 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 पैसा, डॉलर 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 डॉलर, आणि शेअर मार्केटच्या निफ्टी आणि सेन्सेक्स वाढल्या का कमी झालं एवढंच त्याचं लक्ष असतं आणि त्याचंच तो नाम घेत बसतो। जी व्यक्ती राजकारणी असेल त्यांना सत्तेची भूक असते, त्यांची कामना ही सत्ता आहे, त्यामुळे कायम दिवसभर सत्ता 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 हेच नाम असतं। एखादा मुलगा असेल, एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला असेल, त्याच्या मुलीचं जे नाव आहे ते नामाचंच तो नामस्मरण करत असतो, बबिता 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 किंवा सुनीता सुनीता सुनीता, जे नाव असेल ते, कारण का तो प्रेमात पडला आहे ना। ती मुलगी त्याची काय म्हणतो कामना आहे, इच्छा आहे, ती हवी आहे त्याला। तसं आहे, मग उद्या डोनाल्ड ट्रम्प सुद्धा नामस्मरण करतोय, कसलं करतोय, इराण 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 इराण, एप्स्टीन फाईल एप्स्टीन फाईल एप्स्टीन फाईल एप्स्टीन फाईल, त्याचं नामस्मरण करतोय, बॅक ऑफ द माइंड ते नाम चालूच आहे। पण कामना काय आहे तेच तुमचं नाम आहे। मग उद्या समज गोंदवलेकर महाराज असतील किंवा तुकाराम महाराज असतील, त्यांनी सुद्धा नामस्मरण केलं आहे, पण त्यांची कामना काय होती, प्रायोरिटी काय होती, तेही संसारी होते। प्रायोरिटी हीच होती की मीच तो परमेश्वर आहे, मीच तो आत्माराम आहे, ब्रह्मास्मीची त्यांना अनुभूती घ्यायची होती, ही त्यांची हायेस्ट प्रायोरिटी होती, म्हणजे तीच त्यांची कामना होती। म्हणून मुखातनं श्रीराम जय राम जय जय राम, ज्याची कामना ही आहे की मला आत्मारामाची अनुभूती घ्यायची आहे, त्याच्या मुखात काय कुठल्या शाहरुख खानचं नाव असणार आहे का? नाही, रामाचंच असणार आहे। संत तुकाराम महाराजांना विठ्ठल भेटीची भयंकर ओढ लागलेली होती, वेळ लागलेलं होतं की विठ्ठलमयच झाले होते ते स्वतः, त्यामुळे मुखात मग विठ्ठलच असणार ना। कामनाच ही एवढी मोठी आहे की तू विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हेच असणार। त्यामुळे तुम्ही कामना काय ठेवताय ते तुमचं नाम आहे। बघा, आत्ताच्या बरेच लोक जे साधक असतात, नामस्मरण आपण म्हणू लक्ष लागत नाही, नामस्मरण होत नाही, सगळ्यांचं, लोकांचं, माझंसुद्धा। त्याचं कारण काय आहे की आपल्या संसारी माणसाच्या अनेक 1760 कामना आणि वासना असतात, त्याच्यात एक कुठली तरी आध्यात्मिक साधनं असते, कोण जप करते, नामस्मरण करते, कोणी गुरुनी मंत्र दिला आहे, त्यात लक्ष कसं लागणार? मग सामान्य माणसाने नाम घ्यायचंच नाही का, असं आहे का? नाही, ते घ्यायचं तर आहे, पण मग काय करता येईल? एक तर तुम्हाला तुमची कामना चेंज करता येईल, प्रायोरिटी चेंज करता येईल, किंवा नामाची ब्युटी अशी आहे, मी जसं म्हणलं, जी कामना आहे तेच तुमचं नाम आहे। मग उलटं करायचं, जे तुमचं नाम आहे तीच पुढे मागे जाऊन कामना होऊ शकते। म्हणजे मेकॅनिकल नामस्मरण, मेकॅनिकल साधना, म्हणजे रोजचे 15 मिनटं, अर्धा तास, जे काय जेवढं घेता येईल तेवढं मेकॅनिकल माळ घेऊन नुसतं नाम घेत बसायचं। आज ना उद्या कधीतरी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी, जे तुम्ही ज्या देवाचं नाव घेताय तीच तुमची कामना होईल। म्हणजे उलटं करायचं आहे आपल्याला। संतांनीच उलटं केलं होतं, जे त्यांची कामना होती त्याचंच त्यांनी नाम घेतलं। आपल्याला काय नाम घ्यायचं आहे एखाद्या देवतेचं, आणि तीच आपली काही वर्षांनी कामना होऊ शकते।